गीता अध्याय 16 श्लोक 8 असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम्. असत्यमप्रतिष्ठन्ते, सत्यमधल्या स वर आघात, प्रतिष्ठमधल्या म वर आघात, प्र नंतरच्या ती वर आघात, अनुस्वाराचा न, ते जगदाहुरनीश्वरम. र पूर्ण म्हणायचा, नी दीर्घ आहे, नंतर श्वरम. जगदाहुरनीश्वरम, जगद आहुहु अनीश्वरम असे शब्द आहेत. इथे र पूर्ण म्हटला की अनीश्वरम असं ऐकू येईल, ते बरोबर आहे. अपरस्परसंभूतं, प नंतरच्या र वर आघात येईल. संभूत मध्ये स नंतर जो म आहे ते जोडाक्षर नाही आहे, अनुस्वाराचा म झालाय. भू दीर्घ आहे, अनुस्वाराचा ङ असा उच्चार होईल. पुढे क आल्यामुळे अनुस्वाराच्या पुढे क ख ग घ ङ आल्यास अनुस्वाराचा ङ असा उच्चार करायचा असतो. किमन्यत् कामहैतुकम, की नंतरचा जो म आहे त्याच्यावर आघात येईल. निय मधल्या य वर पण आघात येईल. ह वर 2 मात्रे आहेत, त्यामुळे है असा उच्चार येईल. किमन्यत् कामहैतुकम, शेवटचा म अर्धा आहे. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्. अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम्. 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 असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्. अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम्. संधी विग्रह. असत्यम अप्रतिष्ठम ते जगत आहुः अनीश्वरम्. अपरस्परसम्भूतं किम अन्यत् कामहैतुकम्. असत्यम म्हणजे असत्य. हा सामासिक शब्द आहे, त्याची फोड आहे न विद्यते सत्यम यस्मिन् तत्. नय बहुब्रूही समास आहे. अप्रतिष्ठम म्हणजे ज्याला प्रतिष्ठा नाही असे किंवा आश्रय रहित असे, हा पण सामासिक शब्द आहे, त्याची फोड आहे न विद्यते प्रतिष्ठा यस्मिन् तत्. नय बहुब्रूही समास आहे. ते म्हणजे ते, जगत म्हणजे हे जग, आहुहु म्हणजे म्हणतात, अनीश्वरम म्हणजे ईश्वर रहित किंवा ईश्वर नाही, हा पण सामासिक शब्द आहे, त्याची फोड आहे अविद्यमानः ईश्वरः यस्मिन् तत्. नय बहुब्रूही समास आहे. अपरस्परसंभूतम म्हणजे एकमेकांच्या मुळे उत्पन्न झालेलं नाही, तर आपोआप उत्पन्न झालेलं आहे, हा देखील सामासिक शब्द आहे. न परस्परसंभूतम अपरस्परसंभूतम, नय तत्पुरुष समास आहे. किम म्हणजे काय किंवा हे किम हे प्रश्नार्थक अव्यय आहे. अन्यत म्हणजे दुसरे किंवा याशिवाय आणखीन. कामहैतुकम म्हणजे कामाच्या हेतूने किंवा कामपूर्तीसाठीच केवळ, हा पण सामासिक शब्द आहे.
कामः हेतुः यस्य तत् कामहेतुकम बहुब्रूही समास झाला आणि मग त्याचा पुढे झाला कामहेतुकम एव कामहैतुकम हे विशेषण झालं. अन्वय ते आहुः जगत अप्रतिष्ठम असत्यम अनीश्वरम अपरस्परसंभूतम कामहैतुकम एव अन्यत् किम. ते आसुरी प्रवृत्तीचे लोक म्हणतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा असत्य, ईश्वराशिवाय आपोआप निर्माण झालेले, केवळ कामाच्या हेतूसाठी आहे. कामवासना पुरवणे एवढाच ह्या जीवनाचा उद्देश आहे. दुसरा काय उद्देश आहे असा तेच आपल्याला प्रश्न करतात. या श्लोकामध्ये भगवंतानी आसुरी विचार असणाऱ्यांची मतं कशी असतात ते सांगितलेलं आहे, किंवा नास्तिक माणसाची विचारसरणी कशी असते ते सांगितलेलं आहे. याच्या विरुद्ध बरोबर विचार भक्ताचे असतात. भक्त भगवंताचं स्वरूप असलेलं हे जग मानतो, तर आसुरी वृत्तीचे लोक संपूर्ण जगतच खोटं आहे, असत्य आहे असं मानतात. आपण या संपूर्ण जगताला ईश्वराचा आश्रय आहे किंवा आधार आहे असं मानतो. पण आसुरी मताचे लोक मात्र संपूर्ण जगत हे आश्रयरहित आहे, कोणी ईश्वर म्हणून आहे आणि त्याचा आश्रय या जगताला आहे असं ते मानत नाहीत. ईश्वर नावाच्या कुठल्या तरी शक्तीने या संपूर्ण जगताची निर्मिती केली असंही त्यांना वाटत नाही. आपण आत्तापर्यंत खूप वेळा बघितलं की भगवंताने संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती केली आहे. प्रथम ओंकार निर्माण झाला, त्यातून नंतर पंचमहाभूत निर्माण झाली, त्रिगुण निर्माण झाले आणि प्रत्यक्ष भूतमात्र निर्माण झाली. हा जो विश्व उत्पत्तीचा क्रम आहे तो हे अनीश्वरवादी लोक मानत नाहीत. ईश्वराने हे सगळं सुसूत्र जग निर्माण केलंय हे त्यांना मान्य नाही. त्याचप्रमाणे त्यांचं मत काय असतं की एकमेकांवर आपण अवलंबून नाही आहोत, प्रत्येकजण इंडिपेंडंट आहे, वेगळा आहे आणि त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची काही गरज नाही असं ते मानतात. हे संपूर्ण जग केवळ उपभोगांसाठी निर्माण झालेलं आहे. चार्वाक जे मत आहे ते असंच आहे की ऋणं कृत्वा घृतं पिबेत, ऋण काढा पण उपभोग घ्या, तूप प्या असं त्याचं म्हणणं आहे. अर्थातच आपण मानतो काय की आपण जन्माला आलो तेव्हा काहीतरी उपकार सगळ्या समाजाचे, आईवडिलांचे, कुटुंबाचे घेऊन जन्माला आलेलो आहोत आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी यज्ञ, दान, तप ही कर्म आपण केली पाहिजेत असं भक्त मानतो. तर अनीश्वरवादी आसुरी लोक मात्र संपूर्ण जगत हे केवळ उपभोगांसाठी आहे, मिळतील तसे मिळतील त्या मार्गांनी उपभोग घेत राहिले पाहिजेत असा त्यांचा विचार आहे. एकदा देह जळून गेला की पाप पुण्य वगैरे असं काही उरत नाही असं त्यांना वाटतं. त्यामुळे कुठल्याही मार्गाने उपभोग घेत राहा. जिवंत आहोत तोपर्यंतच उपभोग घ्यायला मिळणार आहेत, नंतर हे उपभोग आपोआप सुटणार आहेत. त्यामुळे संयम वगैरे काही करायची गरज नाही अशी त्यांची विचारधारा असते. या विरुद्ध आत्तापर्यंत गीतेनी 6व्या अध्यायामध्ये सखोल सांगितलं की मनुष्याला जर स्वतःची उन्नती करायची असेल तर संयम साधणं अत्यंत आवश्यक आहे. इंद्रियांच्या अधीन झालेला मनुष्य दिवसेंदिवस अधोगतीला जातो, पण संयमी मात्र दिवसेंदिवस ज्ञानी होऊन आत्मतत्व जाणण्याला योग्य होतो, परमात्मतत्वापर्यंत जाऊन पोहोचतो. भगवद्गीतेने संयमाचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे. पण आसुरी विचारांचे लोक मात्र
केवळ उपभोगासाठी या संपूर्ण जगतामधल्या वस्तू आहेत, देह आहे, तोपर्यंत अखंड उपभोग घ्यावेत असं त्यांचं मत आहे. किम अन्यत् कामहैतुकम, केवळ कामाच्या हेतूने हे संपूर्ण जग निर्माण केलेलं आहे. दुसरा काय हेतू आहे या जगाच्या मागे, असं त्यांचं म्हणणं असतं. आसुरी लोकांची विचारसरणी इतकी प्रभावी असते की अगदी संयमी व्यक्तीसुद्धा त्यांच्या या विचारांनी प्रभावित होऊन जाण्याची शक्यता असते. म्हणून नुसते आसुरी विचार न सांगता गीतेला मान्य असलेले दैवी विचारसुद्धा मुद्दामच त्याच्याबरोबर सांगितलेले आहेत. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम्. हरि ओम तत्सत्.